या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। तालुक्यातील मानुरी येथे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजीच्या सकाळी 8 वाजेच्या सुमारास राधाकृष्ण साधू सानप यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे। सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी तालुक्यातील मानुरी येथील शेतकरी राधाकृष्ण साधू सानप हे सकाळी आपल्या शेतावर फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अचानकपणे बिबट्याने हल्ला चढवला। सानप यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी तिकडे धाव घेत सानप यांचा बचाव केला। त्यावेळी बिबट्याने धूम ठोकली। बिबट्याच्या हल्ल्यात सानप यांच्या हातावर व मांडीवर गंभीर जखमा झाल्याने त्यांना तात्काळ दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टर जगताप यांनी त्यांच्यावर उपचार केले। यावेळी घटनेची माहिती माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना समजताच त्यांनी तात्काळ दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात सानप यांची भेट घेत विचारपूस केली। यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सभापती शोभा बरके, दीपक बरके, भारत दराडे आदी उपस्थित होते। यावेळी या घटनेमुळे मानुरी परिसरात दहशत निर्माण झाली असून वन विभागाच्या वतीने परिसरात पिंजरा देखील लावण्यात आला आहे। SCN न्यूजसाठी प्रकाश शेळके। नमस्कार आता सेटल आहे तो नाही नाही इथे हात म्हटलं ते बाकी सगळे येऊन ॲडमिट करून त्यांना कळेल सगळं ते पळाले ना तुम्ही काय बनणार मरण द्यायचं पाहिलं लांब निघून जायचं त्यांना काय माहिती इथं लपलेलं आहे त्याच्यामुळे तुमचे